स्वतंत्र आहे. सामना या ठिकाणी सुरू होतोय. आई गावदेवी जून अंदुरकी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी पूर्ण ह्या दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर थोडं फास्ट करा अंपायर्स रुपेश पेडणेकर साहेब आणि रुपेश मेस्त्री सर. सनी डागरे आपण बघतोय की स्टेजच्या डाव्या बाजूला एक भगवा फडकताना दिसतंय. भगवा ध्वज भारत का ऐतिहासिक यह सांस्कृतिक ध्वज है. यह हिंदू की आयडेंटिटी है, ओळख आहे. निश्चितच हिंदूंची ओळख म्हणजे भगवा आणि तो भगवा सध्या मैदानामध्ये फडकतोय. अगदी आणि बघा एक लक्षात घ्या, हा सामना पकडून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि जर तुम्ही अजूनही वेळ घेतला, उशीर केलात तर फायनल सामन्यामध्ये जो ऑर्गेनायझर्स आणि मास्टर 40+ कमिटी जो निर्णय घेईल तो मात्र मान्य करावा लागेल. मग ती 1 षटकांची मॅच जरी त्यांनी सांगितली तर ती तुम्हाला खेळवावी लागेल. लक्षात घ्या. तुम्हाला आताच मी विनंती करतोय की जितकी वेळ वाचवता येईल तितका प्रयत्न करा टीम पूर्ण. खरं तर सर्वांनाच ही सूचना दिली गेली आहे, परंतु पूर्ण संघ खरं तर रेस्ट करत होता. काही हरकत नाही आहे. नुकताच एक त्यांचा सामना झाला होता. कंटिन्यू क्रिकेट खेळत राहणं देखील फारसं सोपं नसतं. फिटनेस त्याच्यासाठी फार महत्त्वाची आहे. शारीरिक फिटनेससाठी एक उत्तम माध्यम समजलं जातं. जरूर आपण पाहिलं तर 40+ हा क्रिकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर आणि दीपक. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होतोय गोलंदाज विलास पाटील, ज्यानं आज फार चांगली गोलंदाजी दाखवली आहे. पण पहिला संघ ठरला होता जो अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा. स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली या संघानं अंतिम फेरीमध्ये धडक मारली. त्यानंतर आपण पाहिलं होतं कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता. तो अर्थातच संघ केवनी स्पोर्ट केवनीनं सेमीफायनलमध्ये पोहोचणारा तो संघ आपण पाहिला. आज मात्र आजच्या पोलमधून कोणता संघ मात्र क्वालिफाईड होणार आहे सेमीफायनलसाठी ते पाहायला मिळेल. कारण क्वार्टर फायनलची ही लढत जिंकणारा संघ केवनी स्पोर्ट केवनीच्या विरोधात सेमीफायनल सेकंडमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. विलास पाटील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू इथे फोर्स केलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव मिळणार नाहीये. चांगली सुरुवात आज विलास पाटीलनं मी म्हणेल कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्याही मॅचमध्ये खर्च केल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. आणि आता सध्या क्वार्टर फायनलची ही लढत सध्या खेळतात टीम जुना अंदुरकी आणि इथे देखील चांगली सुरुवात. दरम्यानचा हा चेंडू इथे पुल करायचा होता. बॅटची टॉप एज लागली आहे. फलंदाज बाद. खेळाडू इथे गमावला टीम पूर्णानं. पहिला फलंदाज इथे बाद होतोय गावदेवी पूर्णा संघाचा ज्ञानेश्वरच्या रूपामध्ये. ज्ञानेश्वर खरं तर पहिल्या सामन्यामध्ये फार चांगला खेळला, परंतु त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये आणि ह्या मॅचमध्ये 0 राहिलाय. खेळाडूला सातत्य टिकवणं, कन्सिस्टंटली बॅटिंग करणं तितकंसं सोपं नसतं क्रिकेटमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बबन इताडकर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर 38 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत, ज्यामध्ये एक डीप कव्हर पाहायला मिळतो आणि एक डीप मिड विकेट. असे 2 फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ओव्हर द विकेट विलास.
विलासचा हा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू आला. विकेट टू विकेट गोलंदाजी इथे केली जाते. सुपर बॉलिंग अफलातून गोलंदाजी आता इथे आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. धावसंख्या एकही धाव आतापर्यंत झालेली नाहीये. बोल तयार. दीपकसाठी हा चेंडू इथे मात्र फटका चांगला आलाय. इनफिल्ड क्लिअर केली. चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फिल्डर मनोज धावतोय चेंडू मागे आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील का? येस, 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने बऱ्याच उशिरानंतर पूर्णा संघ अकाउंट ओपन करतोय. बोलत यार यावी मात्र सुपर शॉट गॅप शॉट सिलेक्शन. गॅप मिळाली आहे. फिल्डर धावतोय चेंडू मागे परंतु शर्यत आता इथनं चेंडू जिंकेल. चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी हा दमदार चौकार. जबरदस्त शॉट. चार धावा इथे मिळाल्यात आणि धावफलक 4 ने पुढे सरकले फलकावरती. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक वेगानं आता पुढे सरकल्या चौकाराच्या सहाय्यानं. चांगली सुरुवात झाली होती परंतु आता हा चौकार कुठेतरी मी म्हणेल दबाव कमी करेल ती टीम पूर्णावरचा. जो पूर्णा संघावरती दबाव बनलाय तो दबाव कमी करण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय फलंदाज दीपक या खेळाडूच्या माध्यमातून. इथे बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला. पहिल्या षटकाचा खेळ आता या डॉट बॉलनं समाप्त होईल आणि धावफलक मात्र स्थिर असेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गुड बॉलिंग. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाज दीपक पाटील आल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या मात्र 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पॉवर प्ले रेस्ट्रिक्शन संपल्यानंतर आता फील्ड प्लेसमेंट बदललेली पाहायला मिळेल. एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग. हे 38 सर्कलचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ऑन साईडला आपण जर विचार केला आढावा घेतला तर एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक मिड विकेटला एक डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उभा आहे. इथे चांगला चेंडू स्लो वनने सुरुवात केली आपल्या गोलंदाजीला दीपक पाटीलनं. त्यानंतर ऑफस्टिकला आपण ऑफस्टिकच्या बाहेर सातत्याने जी लाईन पाहिली आहे ना मागील षटकामध्ये विलासची पाहिली. आता दीपकने देखील तिथूनच सुरुवात केली. ही लाईन आहे ना टेनिस क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाची आहे. ऑफसाईडच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू पिचिंग करणं. कारण खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऑनसाईडला जास्त प्रमाणात खेळाडू स्ट्रोक खेळण्यासाठी सज्ज असतात. इथे मात्र बॅटची एज लागली आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगला राहिला परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि फलंदाज मात्र त्या प्रयत्नामध्ये बाद होईल. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बबनचा खेळ इथे संपतोय. धावसंख्या धावफलकावरती
8 धावा, 2 धावा कंप्लीट झाले होते तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू तिथे बाद झाला होता. दीपक इथे बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच बोथ द टीम, कारण जिंकणारा संघ सेमी फायनलमध्ये धडक मारेल. म्हणजे हा सामना जो संघ जिंकेल तो मात्र खाली येत जाणार नाहीये या स्पर्धेमधून. आणखीन एक चांगला चेंडू, काय गोलंदाजी होते. सुपर बॉलिंग दीपकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. खरं तर कॅप्टननं दीपकला कुठेतरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये आणण्याचा जो निर्णय घेतलाय ना, तो मी म्हणेल कुठेतरी चांगला निर्णय आहे. कारण मागील स्पर्धांमध्ये पॉवर प्लेची ओव्हर दीपक सातत्याने टाकत असायचा आणि थोडासा आउटफॉर्म दिसला. योग्य त्यावेळी योग्य निर्णय घेणं देखील तितकेसे गरजेचे असतात. या दरम्यान फक्त सॉफ्ट हँडनं चेंडूला डिफेन्स केलाय. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक डीपमधून आले होते बॉलवर, तोपर्यंत 2 धावा जोडल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरकले 10 वरती. फार दयनीय अवस्था इथनं आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे टीम गावदेवी पूर्णाची. बोल तयार. दरम्यानचा हा चेंडू इथे मात्र टॅप केलाय. वेग भन्नाट होता. आता इथनं एक्झॅक्टली काय संधी असेल. जरूर मी म्हणेल फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, परंतु विकेट मात्र त्या ठिकाणी घेतली जात नाहीये. याच दरम्यान षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. 5.00 ची सरासरी राखण्यामध्ये यश आलं आतापर्यंत. या ठिकाणी आपण जर विचार केला तर बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स पूर्णाला ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि सध्या मैदानामध्ये पाणी घेऊन आज राजभाषा दिवस. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. त्याचमुळे आपण पाहिले तर हा राजभाषा दिन म्हणून घोषित केला गेला. अगदी बरोबर. जहान पौचे रवी व्हा पौचे कवी. त्यांची खूप लेखणी असते, खूप विचार करून ते कविता करत असतात. काढा अभ्यास असतो. त्याचंच आपण बघतोय की त्यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतोय. त्यांची एक अतिशय सुंदर कविता होती, आम्हाला कणा, खूप सुंदर कविता होती. निश्चितच वेळ मिळेल तशी आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचूच. तोपर्यंत या ठिकाणी सामना सुरू होतोय. देवीदास आलाय गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु एकच धाव इथे मिळेल आणि धावफलक 1 धावेने पुढे सरकले फलकावरती 11 वर. दरम्यानचा हा चेंडू इथे मात्र पंच व्हाईट बॉलची खून करतायत. मिळेल एक अवांतर धाव. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे सरकत असताना. दरम्यान यावेळेचा हा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू आला, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दरम्यान अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघाला. निर्धाव चेंडू आलाय.
या दरम्यानचा हा चेंडू इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मिळेल एकच धाव आणि धावफलक एका धावीने आता पुढे सरकत असताना 13 पुन्हा एकदा बॉलर आपण पाहिलं तर देविदा शाह अगेन्स्ट हा स्ट्रोक लांब तर कार्पेट खेळला गेला होता डी पॉइंटला. कुठल्या प्रकारे मोठा फटका येत नाहीये, मोठ्या फटक्यांसाठी जागा दिली जात नाहीये. गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली आहे. लाईन लेन्थ अतिशय चांगली इथे मेंटेन ठेवली आहे. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. धावफलक तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना राऊंड विकेटनं देविदाचा हा चेंडू इथे मात्र बॅकफुटला गेले. पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहेत उपस्थित. चेंडू मात्र एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळतील. गुड शॉट. चौकार आलाय आणि थोडाफार का होईना मी म्हणेल ह्या चौकारानं मात्र प्रेशर आता रिलीज केलं असेल टीम गावदेवी स्पोर्ट्स पूर्णावरचं. 4 धावा इथे सोडल्या गेल्या. धावफलक 4च्या मदतीनं आता पुढे सरकले 19 वर. 3 षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर शेवटची ओव्हर, लास्ट ओव्हर आता इथून मार्गस होईल. राकेश केनेला इन्व्हाइट केलंय कॅप्टननं. खरं तर आता विचार केला तर पूर्ण संघाला फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी 15 ते 20 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये बनवून राहण्यासाठी, फाईट करण्यासाठी टीम जुना अंदुर्की समोर. आणि या उलट जर आपण विचार केला तर अजूनही आपली स्थिती मजबूत करायची असेल जुना अंदुर्की संघाला तर जरूर ह्याही ओव्हरमध्ये 5 ते 6 धावा इथनं खर्च कराव्या लागतील. काही शक्यता असेल. या दरम्यानचा हा चेंडू बॅकफुटला गेले. पंच केला. चेंडू चालला मात्र बॅकफुट पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव तिथे मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. कुठेतरी आता धनाजी आपल्याकडे स्ट्रायकिंग एंड ठेवतोय. धावसंख्या एका धावेनं 20 वरती जाऊन पोहोचले. जरूर आपण पाहिलं तर स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फिनाले डे. कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन मात्र आज पाहायला मिळेल. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र पडल्यानंतर हलकासा बाहेर मूव झाला. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर. 20 धावा, 20 रन्स ऑन अ बोर्ड. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आणखीन एक इनस्विंगर. यावेळी मात्र इनस्विंगर पहा किती चांगलं व्हेरिएशन. या अगोदरचा चेंडू आउट स्विंग केला आणि तदनंतर इन स्विंग केला. अशा प्रकारची गोलंदाजी जेम्स अँडरसन, निश्चितच जिमी अँडरसन इंग्लंड संघाचा टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्याने करत असतो. खरं तर वयाची आता 40 व्हायला आली तरी देखील मी म्हणेल नंबर 1 गोलंदाज राहिलाय सध्या तरी. फास्टर बॉलरच्या विकेट मध्ये आपण विचार केला तर इथे एक्झॅक्टली काय घडले, त्रिफला उद्ध्वस्त केला. सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 विविध प्रकारचे चेंडू हाताळले गेले. सुरुवातीला आउटस्विंग टाकला, त्यानंतर इनस्विंग टाकला आणि तदनंतर परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळला गेला आणि फलंदाज तिथे बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी महेश आलाय आणि जर महेशनं 2 चेंडूंमध्ये 2 षटकार ठोकले तर स्वप्नील तांडेल उर्फ दगडू यांच्याकडनं
500 रुपयांचं प्राइज मिळेल आणि तुकाराम मढवी सरांच्या बॅनरला जर चेंडू येस 1000 रुपये मिळतील 2 षटकार आले तर. आणि मढवी सरांच्या बॅनरला जर चेंडू हिट झाला तर आता 2500 रुपये मिळणार आहेत. बक्षिसांमध्ये वाढ. बोल तयार, संधी असेल महेशकडे. इथे मात्र प्रयत्न तर केला जातोय. 4 धावा मिळतील. चौकार इथे जरूर मिळेल. चांगला स्ट्रोक. तर यानंतर किवनी स्पोर्ट किवनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे मैदानावर. कारण यानंतर किवनी स्पोर्ट किवनी आणि चालू सामन्यामधील विजेता संघ अशी सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 24 धावा. बोल तयार. राकेश ओव्हर द विकेट. इथे फुल टॉस आहे. ह्यावेळी देखील धावा चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाईल सीमेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती या षटकाराच्या सहाय्यानं 30 वर जाऊन पोहोचली आहे. कॅप्टननं चांगला खेळ केला. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्या आणि टार्गेट असेल सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 31 धावसंख्येचं. कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. तर सामन्याला सुरुवात होणार आहे. लक्ष 31 धाबांचं 24 चेंडू आणि 31 धाबा. सलामीवीर खेळपट्टीवर आई गावदेवी जून अंदुरकी या संघाचे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात एक भव्य दिव्य स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला बघायला मिळते. संतोष स्मृती मास्टर 40+ राहण्याला आयोजित राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पॉवर प्लेचे षटक आणि षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. चेंडूला कट केलेला, अगदी लेट कटचा अंदाज. चेंडू मात्र अतिशय फास्ट सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. अगदी लेट कट, फक्त दिशा दिली होती चेंडूला आणि चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. दिलीप याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकाराच्या मदतीने खातं खोलतोय, वैयक्तिक संघाचं खातं खोलतोय. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर जैन मंदिर यांच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्कवर. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चौकार काढल्यानंतर कमबॅक करते. गुड डिलिव्हरी, गुड जॉब. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकर. पाहतो आपण 2 संघांमधील हा सामना. आई गावदेवी जून अंदुरखे आणि गावदेवी पूर्णा. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अंधाधुंद पटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसरा चेंडू डॉट बॉल बघायला मिळाला गोलंदाज ज्ञानेश्वर याचा. टिचून गोलंदाजी करताना माफक लक्ष, आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला 7 ते 8च्या सरासरीने प्रति षटकामागे धाबा कुठून काढाव्या लागतील विजयासाठी, सेमीफायनल मध्ये धडक मारण्यासाठी ह्या सामन्यामधून. ज्ञानेश्वर आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेल्या, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्विक थ्रो केला होता तिथे, क्षेत्ररक्षक परेश होता. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकावर 5 विदाउट लॉस, 5 रन बिना कोई विकेट खोने पर. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर. आता मात्र साईड चेंज करतोय, अँगल चेंज केलेला आहे, कारण डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे. बालाराम पहिल्यांदा स्ट्राईकवर येणार आहे. तब्बल 5 धावांवर खेळतोय दिलीप. लक्ष 31 धावांचं आहे. यष्टीरक्षक प्रवीण याला इष्टांच्या मागे पाहतोय. चेंडू मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील केला होता. पायचीचा धावबाची संधी आहे तिथे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येते. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकर 6. धाबा पाहतोय आपण धावपलकावर. 6 विदाउट लॉस. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द स्टंप. चेंडू मात्र चांगला फटका आहे. कलात्मक क्रिकेट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दणदणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर बिनबाद 10. चांगली सुरुवात आहे आई गावदेवी जून अंदुरकी या संघाची. पाहतोय आपण दिलीप 2 चौकारांच्या मदतीने खेळते. वैयक्तिक 9 धावांवर बालाराम यास खातं गोलायचं बाकी आहे आणि अजूनही येणाऱ्या 3 षटकांमध्ये तब्बल विजयापासून 21 धावा दूर आहे. चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळते. 10 धावांची भागीदारी 2 सलामी रनमध्ये आतापर्यंत धावपलकावर बघायला मिळते. ती आई गावदेवी जून अंदुरकी या संघाची. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. संघाचा कॅप्टन
कर्णधार महेश महेश यांनी देखील आज खूपच कमालीची कामगिरी केली आहे. उच्च कोटीचा खेळ केलेला आहे आजच्या दिवसामध्ये. आज निश्चितच चंद्रकांत संघामध्ये खेळताना दिसत नाही. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर स्वप्नील तांडेल दगडू यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक महेशसाठी ही सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चेंडू मात्र बघूया शॉर्ट आर्म पुल केलेला कंट्रोल पुलचा फटका. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जाते. चांगले क्षेत्ररक्षण अमित याचं बघायला मिळते. क्विक थ्रो केलेला आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. फक्त 2च धावांवर संतुष्ट फलंदाज बालाराम. धावसंख्या 2 ने वाढते. धावपलकर 12. चांगली सुरुवात आहे आई गावदेवी जुन अंदुरखी या संघाची. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 12 धावांचं योगदान. टू ओपनर पेअर दोन्ही सलामीवीर मात्र खेळपट्टीवर चांगला खेळ साकारताना आपल्या संघासाठी. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. डावखुरा फलंदाज सज्ज होते. सामना करेल बालाराम. गोलंदाज सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर महेश. चेंडू मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका बघायला मिळाला. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केलेली आहे. एकच धावसंख्येवर समाधान मांडताना फलंदाज बाळाराम. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 13. सुरुवात तर चांगली झालेली आहे. निश्चितच पाहतो आपण जबरदस्त सुरुवात आहे आई गावदेवी जुन अंदुरकी या संघाची. इथून मात्र विकेट टप्प्याटप्प्याने घ्यावेच लागतील. दबाव आणावा लागेल विजयासाठी गावदेवी पूर्ण संघाचा आपण जर विचार केला तर. कारण लक्ष देखील छोटंच आहे 31 धावांचं. पण अशा प्रकारचे सामने लो स्कोरिंगचे सामने कधी कधी खूप इंटरेस्टिंग आणि रंगतदार होत असतात. महेश. चेंडू मात्र चांगला फटका. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. सेफ शॉट आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावपलकर 15. 15 रन बिना कोई विकेट खोए. 15 विदाउट लॉस. बिनबाद 15 अशी सुरुवात आहे ती आई गावदेवी जुन अंदुरकी या संघाची. चांगला ताळमेळ बघायला मिळते दोन्ही सलामी रन मध्ये. पुन्हा एकदा महेश आमच्यापासून दूर जाताना. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्विंग अँड मिस. फाईन डिलिव्हरी. पूर्णपणे गती तिथे मी तर म्हणेन ओळखता आली नव्हती दिलीप याला. चकित झालेला आहे. बीट झालेला आहे. धावसंख्या कायम आहे. धावपलकर 15. निम्मा पल्ला पार केलेला आहे. अजून जिंकण्यासाठी तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. महेश राईट आर्मवरती विकेट. चेंडू निश्चितच पाहतो आपण स्वेअर चेंडू आहे. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. मिळेल एक अवांतर धाव. पंजांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. धावसंख्या वाढते. धावपलकर 16. आजच्या दिवसामध्ये दर्जेदार खेळ बघायला मिळाला दोन्ही संघांचा. चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळलेला 1 धाव पूर्ण करते. क्षेत्ररक्षक झेपावतोय तिथे. चेंडूला उचलणार फेकणार. फक्त 1च धाव मिळेल फलंदाज दिलीप याला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 17. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय. दुसरे षटक हे प्रगतीपथावर. चांगली सुरुवात बघायला मिळते जुन अंदुरकी या संघाची. पुन्हा एकदा महेश. आता मात्र इथून विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गावदेवी पूर्ण या संघाला अतिशय चांगला चेंडू होता. अगदी आपण जर बघितलं तर वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 17 धावा धावपलकावर. चौदा धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. आणि एक प्लस पॉइंट आहे कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 10 विकेट शाबूत आहेत त्या आई गावदेवी जुन अंदुरकी संघाकडे. ड्रिंक्स इंटरवल. स्ट्रॅटर्जिक टाइम आउट. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाताना
बघूया हा झळाळता चषक कोणता संघ इथून घेऊन जातोय ते. अतिशय आकर्षक सुबक अशा ट्रॉफीज पाहतोय या स्पर्धेमध्ये. आकर्षक आणि मनमोहक अशा ट्रॉफीज आहेत. हु इज द चॅम्पियन? राहनाल गावचा हा मानाचा चषक कोणता संघ इथून घेऊन जाणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल, कारण आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे आहे. निश्चितच आपण पाहतोय अंतिम दिवस आहे, सुपर संडे. आणि बघूया कोणता संघ कोणत्या गावामध्ये होईल जल्लोष, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालेला बॉलिंग मार्कवर परेश. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. फिरकी गोलंदाज आहे, जेन्युअन स्पिन गोलंदाजी बघायला मिळते. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त टॅप केलेला आहे. एक धाव पूर्ण करते, क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते, पण अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. खराब फिल्डिंग. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 20. 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 10. एखादा चमत्कार आता मात्र इथे वाचू शकते, तो गावदेवी पूर्ण संघाला चमत्कार करावा लागेल. विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, पण मजबूत मी तर म्हणेन स्थितीमध्ये बघायला मिळतं आई गावदेवी जून अंदुरकी. परेश राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र निश्चितच बघूया धाव घेण्याचा तिथे प्रयत्न आत्मघातकी ठरू शकते. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येते. रिस्क तिथे घेतली होती, धाव घेण्यासाठी धोका पत्करला होता आणि एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या वाढते. धावफलकावर 21. हळूहळू विजयाकडे आगे कूच करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयापासून 10 धावा दूर आहे आई गावदेवी जून अंदुरकी. परेश बॉलिंग मार्कवर सज्ज होते. 3 ते 4 पावलांचा छोटासा रनअप. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे अलॉंग दी कार्पेट, पण बघा फिल्डिंग काय जबरदस्त बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे. बॅट देखील हातामधून निसटलेली आहे फलंदाजाच्या. 2 धावा कंप्लीट करते दिलीप. धावसंख्या वाढते. धावफलकावर 23. बघा परेश याची जर गोलंदाजी शैली बघितली तर एक इंग्लंडचा महान गोलंदाज होता ॲशले जाईल्स. फरक एवढाच होता का तो डावखुरा गोलंदाज होता, परेश उजवा. म्हणजे सेम तीच बॉलिंग ॲक्शन आपल्याला बघायला मिळते ॲशले जाईल्सची. अगदी बरोबर आपण सांगितलं. ॲशले जाईल्स एक फिरकी गोलंदाज होता, डावखुरा इंग्लंडचा. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चाललाय चेंडू मिड ऑनला. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होते बालाराम. धावसंख्या 24. धावफलकावर विजयापासून 7 धावा दूर आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. दीपक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर 1 धाव. बघूया आता मात्र कोण या सामन्यामधून विजय मिळवतोय ते. मी तर म्हणेन प्रत्येक चेंडूवर 1 धाव जरी पूर्ण केली तरी विजय इथे मी तर म्हणेन आई गावदेवी जून अंदुरकी हा विजय साजरा करू शकते. पण त्यासाठी मी तर म्हणेन इथून चांगली गोलंदाजी आणि दबाव आणावा लागेल फलंदाजीवर गावदेवी पूर्ण संघाच्या गोलंदाजांना, आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. परेश राईट आर्मवर दी विकेट. चेंडूला मात्र बघूया फक्त हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे. 1 धाव तिथे पूर्ण करते. एकच धावसंख्येवर समाधान. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 25. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. सोपं समीकरण.
पण शेवटचं निर्णायक षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. चला टीम मीटिंग अजिबात करू नका. पैठणी साडीचा कोण मानकरी ठरणार? आज खरोखर या स्पर्धेचं खास आकर्षण मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरेल त्याला सौभाग्यवती रीनाताई नितीन पाटील यांच्याकडून पैठणी साडी आहे. बघा मास्टर 40+ क्रिकेटच्या आतापर्यंत जेवढ्या पण स्पर्धा झालेल्या आहेत हे प्रथमच एक वेगळं उपक्रम आणि आगला वेगळा बक्षीस देखील आहे. पैठणी साडी जो घरी घेऊन जाईल बायको खूप त्यांची निश्चितच खुश होणार आहे. अगदी बरोबर, नक्कीच घरवाली खुश होणार आणि पुढच्या वेळेला नक्कीच सांगणार अजून जा तुम्ही खेळायला पुढच्या मॅचला आणि परत पैठणी घेऊन या. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना. शेवटचं निर्णायक षटक घेऊन येते गोलंदाज धनाजी. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन बघायला मिळते. खेळपट्टीवर दीपक आणि पाहतो आपण दिलीप ही जोडी. बघा मित्रांनो, पैठणी साड्या आम्ही ती स्पर्धा कव्हर केली होती काल्हेरच्या मैदानावर, बंदऱ्यामारुती काल्हेर या संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. 140 धाव पूर्ण केलेली आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच लेग बायचा इशारा ते पंचांचा. पाच चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. बॅट आणि बॉलचा जबरदस्त संघर्ष बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कांटे की टक्कर दर्शकों को देखने को मिल रही है. 5 गेंदे बचे और 5 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. अभी भी कुछ कहा नहीं जा सकता क्योंकि क्रिकेट है, कुछ भी इसमें संभव नहीं है. एनीथिंग कैंट हैपन. 5 गेंदे और जीतने के लिए 5 रन चाहिए. धनाजी सज्ज होते बॉलिंग मार्क वर. चेंडू मात्र बघूया, हवाई फायर. चेंडू मात्र चांगला प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न केला होता एका हाताने झेल घेण्याचा. तिथे हर्षद होता. मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावबलकर 28. 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. हा हर्षद याने झेल जर घेतला असता तर निश्चितच मी तर म्हणेन फलंदाज देखील बाद झाला असता आणि 2 धावा देखील वाचल्या असत्या. पण 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 3. फ्लिक केलेला आहे, मनगटी फटका. क्षेत्ररक्षक झेपावतो तिथे दीपक. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 2 धावा कंप्लीट. स्कोर लेवल. एका धाबेची आवश्यकता आहे. आता मात्र निश्चितच विजयाचा सुगंध आई गावदेवी जून अंदुरकी संघामध्ये दरवळताना पाहतोय. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. निश्चितच बघूया 1 धाव मी कोणाच्या बॅट मधून येते ते. 3 चेंडू कंपल्सरी एका धावेची आवश्यकता है. गेंदे बची है 3. इस मुकाबले को जीतने के लिए 1 रन चाहिए. चेंडूला फक्त हलक्या हाताने टॅप केलेला आहे. बघूया अतिशय वेगाने धाव पूर्ण केली जात आहे. याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे आई गावदेवी जून अंदुरकी या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक गावदेवी पूर्णा.